नमस्ते, मी मिलिंद विष्णू साबळे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि मीडिया संघटन या संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रभारी म्हणून काम करत आहे। त्याचबरोबर अमन समाज पार्टी या पक्षाचा राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य म्हणून मी काम करत आहे। आज संवाद साधत असताना सांगली जिल्ह्याविषयी काळजी वाटत आहे, कारण सांगली जिल्ह्यामध्ये आज काउन्सिलिंगची गरज आहे। हा प्रश्न पडत आहे की नेमका हा मानसोपचार किंवा काउन्सिलिंगची गरज कुणाला आहे। तर माझं मत असं आहे की या राजकीय लोकांना आज काउन्सिलिंगची गरज आहे। सध्या सांगली जिल्ह्यामध्ये गुंडगिरीची प्रवृत्ती आणि व्यसनाचं प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे चैनीखोर आणि विलासी जीवन जगण्यामुळे आज गुंडगिरी प्रवृत्ती वाढत चालली आहे। आज एकमेकाचं अट्रॅक्शन बघून लहान मुलं ह्या वेगळ्या वाईट मार्गाला लागत आहेत। म्हणून आज एक मी प्राध्यापक म्हणून MPSC UPSC क्लासेस, एज्युकेशन करिअर पॉईंट, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यामध्ये बरेच वर्ष मी पोरांना मार्गदर्शन करीत असतो। आज तरुण मुलांना खरोखर आईवडिलांच्यापेक्षा एका शिक्षकाची, काउन्सिलर करणाऱ्या शिक्षकाची गरज आहे। म्हणून मी गेली 3 वर्ष झालं शासनाला विनंती करत आहे की ज्या ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे त्या ठिकाणी एक काउन्सिलर नेमावा, भले त्याला पगार जाऊ दे, नको त्या ठिकाणी आपण पैसे वाया घालवतो, परंतु तरुण पिढी सुधारण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी, चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी अशा काउन्सिलरची गरज आहे। नुसतं आपण MSW कोर्स करणाऱ्या व्यक्तींना नेमतो, परंतु त्यांच्याने कामं चांगली होत नाहीत असं जाणवायला लागलेलं आहे। म्हणून प्रत्यक्षात अशा व्यक्ती पाहिजेत की जेणेकरून त्या व्यक्तीकडून काउन्सिलिंग झालं का त्या मुलाच्यात बदल झाला पाहिजे। नशेमुळे लहान मुलांना कळना की आपण कोणत्या मार्गाला चाललो आहे। गुंडगिरी संपवायची असेल तर नशेवर पहिल्यांदा घाला घातला पाहिजे, नशाबंदी पहिल्यांदा केली पाहिजे, तरच गुंडगिरी सांगली जिल्ह्यातील संपणार आहे। आपण वेगळ्या पद्धतीने चाललो आहे। आज आपले SP साहेब चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत सांगली जिल्हा। आज त्यांनी म्हणजे नव्यानं आत्ता रुजू झालेले आहेत। एक सुधारणा करण्यासाठी 6 महिने त्यांना अवधी लागणार आहे पूर्ण जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी, कारण काही ठिकाणी पदाधिकारी खालचे वरचे सगळे साथ देतील अशा गोष्टी घडत नसतात। म्हणून नशेवर बंदी आणण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी नशा केली जाते, ज्या ज्या ठिकाणी त्याला पाठिंबा दिला जातो, ही नशा येते कुठून, गुंडांना गोळ्या कुठून मिळतात, इंजेक्शन कुठून मिळतात, यासाठी याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे। यासाठी DBला चांगली माणसं नेमली पाहिजेत, LCBला चांगली माणसं नेमली पाहिजेत। एक काळ होता, आम्हाला आठवतं, आम्ही लहान होतो 8वी 9वीला, वर्षा राणी म्हणून मॅडम सांगली जिल्ह्यामध्ये आले होत्या। त्यावेळी धिंड करण्याचा प्रकार एक वेगळा होता गुंडांसाठी। छड्डीवर आणत होत्या मॅडम आणि 8 ते 10 जण मारत होते, त्यामुळे कुठला गुंड पुन्हा गुंडगिरी करण्याच्या नादाला लागत नव्हता। म्हणजे अशी नावं निघतात, त्यासाठी अधिकारीसुद्धा तसे धाडशी पाहिजेत। पुन्हा अशोक कामटेंची आम्हाला आठवण होते, बिहारचे पांड्यासाहेब यांची आम्हाला आठवण होते। आज आपले तुकाराम मुंडे साहेब अन्न भेसळमध्ये त्यांना नेमलेलं आहे, तर पूर्ण सगळं भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेलं आहे। असे अधिकारी आज सांगली जिल्ह्यामध्ये येणं गरजेचं, आणि त्यामध्ये आपले SP साहेबसुद्धा, माझं मत आहे की त्याला 3 ते 4 महिने लागतील, पण आता येणाऱ्या काळात SP साहेब सांगली जिल्हा पिंजून काढतील। आणि नशाबंदीवर SP साहेबांना माझी विनंती आहे की मी बारकाईने अभ्यास करायला साहेब पडद्याच्या मागे राहून, आणि माझंसुद्धा काम त्याच्यावर चालू आहे की कोणत्या मुलाला कशा पद्धतीने काउन्सिलिंग केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे, कारण परिस्थितीनुसार मुलं बिघडत चाललेली आहेत आणि त्या बिघडायला कारणीभूत आहेत काही राजकीय लोकांचा वरदहस्त। काही राजकीय लोकांचा माझा आरोप आहे, कोणताही राजकीय नेता असू दे, मी त्यांना चॅलेंज करतो, कोणत्याही नेत्याने मला विचारण्याची धाडस करू दे, कारण मी काम करत असताना घरावर तुळशीपत्र ठेवून मी सामाजिक काम करत आहे। कारण या राजकीय लोकांच्या लाडामुळं, त्यांच्या पाठिंब्यामुळं आज माझी तरुण पिढी बर्बाद होत चाललेली आहे। म्हणून पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करत आहे की काउन्सिलरची गरज आहे सांगली जिल्ह्याला, आणि त्याचबरोबर चांगले अधिकारी, धाडशी अधिकारी असणे काळाची गरज आहे। परंतु पोलीस प्रशासनामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप येता कामा नये, यासाठी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अंमलबजावणी निर्माण केली पाहिजे। कारण कुठली केस आली का लगेच राजकीय लोकांचा फन होतो आणि ती केस दबावण्याचा प्रयत्न केला जातो। यासाठी SP साहेबांनी किंवा प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात पोलीस स्टेशन असतं, त्यांनी काम करत असताना कुठल्या राजकीय लोकांचा फोन येता कामा नये की बाबा याच्यावर चांगल्या पद्धतीने या गुंडांना
अद्दल घडवा लागले ते पॉलिटिशियन किंवा एखादा अधिकारी तर त्याच्यावर दबाव आणता कामा नये. अशा पद्धतीने जर तुम्ही जर योजना राबवला तर माझे अधिकारी वर्ग ह्या गुंडांना, फळकुट गुंड आहेत, जेवढे मोठे गुंड होतात या गुंडांना मुतायला लावल्याशिवाय माझं पोलीस प्रशासन बसणार नाही. फक्त यांना अधिकार प्रणाली वापरण्याची ताकद आणि दबाव न टाकता यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं एकदा मी महाराष्ट्र राज्य प्रशासन आणि मंत्री महोदयांना विनंती करतो आहे. आज ह्युमन राईट्स याची गरज देशाला आहे, कारण या लोकांची सुद्धा नेमणूक करून यांची मदत घेऊन प्रशासनानं एखादा जिल्हा सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आमची संघटना, आमची ह्युमन राईट्स संघटना व मी स्वतः त्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी प्रशासनाला कायम मदत करण्यासाठी आमच्याकडून सहकार्याची भावना असेल. आम्हाला कधीही आवाहन करावं, सर एखाद्या काउन्सिलरची गरज आहे, मार्गदर्शन करा, तर त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला तयार आहे. कारण आम्हालाच गरज आहे की तरुण पिढी वाचवली पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा मी प्रशासनाला विनंती करत आहे की स्लम एरियामध्ये जे फळकुट गुंड आहेत, जे स्वतःला शाणे समजतात, या गुंडांचा पहिला बंदोबस्त करा. कारण इथूनच नशाचा व्यवसाय चालू आहे. यांचा जर बंदोबस्त जर केला व्यवस्थित पद्धतीनं तर 100% गुंडगिरी संपायला वेळ लागणार नाही. त्याचबरोबर माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे, खाकी म्हणलं का गुंड येताना जवळ तो भिला पाहिजे. कारण काही माझे पोलीस प्रशासन बंधू आहेत, गुंडांना घेऊन खांद्यावर हात टाकून मांडीवर बसून जेवायला बसतात, काही बैठका करतात, जवळ घेतात. त्यामुळे पोलीस आणि गुंड यामधला फरक कळणार. त्या गुंडांना वाटते की पोलीस मी विकतच घेतलेला आहे. त्यामुळे ते पोलीस प्रशासनाला किंवा खाकीला भिण्यापासून धजावत नाही. तर मी प्रत्येक खाकीवाल्याला माझा आदर आहे, मी अभिमान आहे, खाकीला अभिमानानं मी सलाम करतो आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला माझी विनंती आहे, या गुंडांना तुम्ही जवळ घेऊन बसू नका. त्यानं खाकीला बघितला तर 10 फुटावरून सुद्धा त्यांना विचार केला पाहिजे, या साहेबाच्या जवळ जाऊ का नको. अशी दहशत माझ्या खाकी बांधवांनी निर्माण करावी आणि सांगली जिल्हा वाचवावा अशी इथं आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.